चॉकलेट म्हणलं की आपल्याला त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा आठवतात आणि ही सगळ्यात मोठी समस्या होती एका कंपनीची. लहान मुलांपुरतंच मर्यादित असणारं चॉकलेटचं छोटंसं मार्केट. परंतु या छोट्याशा मार्केटच्या सीमा तोडून कंपनीने आपला प्रचंड विस्तार केला आणि एक यशस्वी कंपनी झाली. कंपनीचं नाव आहे कॅडबरी आणि आपण बोलतोय बिझनेस वाढवण्याच्या बेसिक स्ट्रॅटेजी विषयी. आणि ही आहे तिसरी स्ट्रॅटेजी, मार्केट डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजी. म्हणजेच आपल्या सध्या आहे त्याच प्रोडक्टसाठी नवीन मार्केट तयार करणे. लहान मुलांपुरतंच मर्यादित असणारं आपले मार्केट वाढवण्यासाठी कॅडबरीने काही कॅम्पेन्स लॉन्च केली. त्यातील पहिलं कॅम्पेन होतं असली स्वाद जिंदगी का. या कॅम्पेनच्या माध्यमातून त्यांनी तरुण वर्गामध्ये प्रवेश केला. कॅडबरी इथंच थांबली नाही. त्यांच्या लक्षात आलं की भारत हा सण उत्सवांचा देश आहे आणि त्या प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या मिठाईचं खूप मोठं मार्केट इथं आहे. मग कॅडबरीने शुभारंभ कुछ मीठा हो जाए शुभारंभ कुछ मीठा हो जाए अशा कॅम्पेनच्या माध्यमातून मिठाईच्या मार्केटमध्ये सुद्धा प्रवेश केला. कॅडबरी सेलिब्रेशनच्या माध्यमातून कॅडबरी प्रत्येक कार्यक्रमामध्ये पोहोचली आणि अशा पद्धतीने फक्त लहान मुलांपुरतंच मर्यादित असणारं चॉकलेटचं मार्केट तोडून कॅडबरीने आपला प्रचंड विस्तार केला. आणि आज भारतातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या जिभेवर कॅडबरीची चव आहे. तुम्ही सुद्धा कॅडबरी प्रमाणेच तुमच्या प्रोडक्टसाठी नवीन मार्केट तयार करू शकता किंवा भौगोलिकदृष्ट्या नव्या मार्केटमध्ये तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकता. आणि तुमच्या शेअर लिस्टमधील प्रत्येकाला ज्याला बिझनेसची आवड आहे त्याला आपलं हे पेज नक्की सजेस्ट करा, शेअर करा. जय महाराष्ट्र.